नमस्कार. आज आपण जिथे उभे आहोत ही मुंबई आहे आपली आणि या मुंबई शहरातल्या भांडूप भागामध्ये एक बर्ड विविध पक्षी जे नैसर्गिकरित्या इथे येतात त्यांचा इथे अधिवास आहे. त्या नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या आपल्या पक्ष्यांना देश विदेशातून खूप मैलावरून अंतरावरून किलोमीटरवरून ते प्रवास करून येतात आणि आपल्या मुंबईतल्या भांडूपच्या भागामध्ये स्थिरावतात, आनंदात राहतात. या भागामध्ये एका अर्थाने पक्षी संवर्धक आणि पक्ष्यांवर अभ्यास करणारे आणि पर्यटक सुद्धा येतात. या सगळ्या ठिकाणी एक नवीन सेंटर उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्री म्हणून मी आपले स्थानिक आमदार नेते प्रवीण कोटेचा यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी 45 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलाय. या ठिकाणी विविंग गॅलरी, पक्ष्यांना बघण्याचं डेक, बरोबरीने पक्षी ज्या वेळेला असतील त्यावेळेला प्रत्यक्षात पहा आणि प्रत्यक्षात नसतील त्यावेळेला त्यांना हाय रिझोल्युशन कॅमेरामध्ये चित्रीकरण करून केलेल्या स्क्रीनवर पहा, त्याचे काही मॉडेल्स पहा. बरोबरीने पक्ष्यांबरोबर फ्लेमिंगो सहित 250 वेगवेगळ्या प्रजाती जातीचे पक्षी, विविध पद्धतीचं गवत आणि त्याबरोबर बटरफ्लायज या सगळ्याने पर्यावरणपूरक असा हा विभाग विकसित करणं याच्या कामाला आपण सुरुवात करतो आहोत. आणि म्हणून आपल्या भूमातेला, पर्यावरणाला संरक्षण, जतन आणि सहभागिता करण्याच्या या कामामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या निर्देशानुसार या उपनगरीय आपल्या असलेल्या विशेष निधीतून या कामाच्या सुरुवातीची पाहणी आज आपण केली. मित्रांनो, मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. जगामध्ये ज्या दुर्मिळ वेटलँड साईट आहेत, ज्याला रामसर वेटलँड साईट म्हणतात, ज्याच्यावर जगाचं लक्ष आहे, जगातल्या विशेषज्ञांचं लक्ष आहे आणि जगातल्या प्राणी आणि पक्षी मित्रांचं लक्ष आहे, अशा जगभरातल्या दुर्मिळ असलेल्या रामसर वेटलँड साईट्समधली आपल्या मुंबईतली भांडूपमधली ही एक रामसर वेटलँड साईट आहे. हिचं संवर्धन म्हणजेच पर्यावरणाचं संवर्धन, याला मदत म्हणजेच पर्यावरणाचं रक्षक आणि भूमातेची सेवा. आपण सगळे सहभागी व्हा.